नंदुरबारमध्ये अतिक्रमणावरून रणकंदन गाजले आहे। भाजप नेते विजय चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि आता जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांच्या भूमिकेकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सविस्तर सांगतो मित्रांनो, नंदुरबार शहराच्या अगदी मध्यभागी असलेला एक शासकीय परिसर, जिथे एकेकाळी सरकारी कार्यालयांची वर्दळ होती, तिथे आज अतिक्रमणाचे जाळे पसरल्याचा आरोप होत आहे। मुख्य रस्त्यावर वाढती वाहतूक कोंडी, नागरिकांचा त्रास आणि त्याच परिसरात उभे राहिलेले वादग्रस्त बांधकाम हा फक्त अतिक्रमणाचा विषय आहे का, की यामागे आणखी मोठा संघर्ष दडलेला आहे? आणि मग या संपूर्ण प्रकरणात अचानक होते एका मोठ्या राजकीय नेत्याची एंट्री। भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने अर्थात विजय चौधरी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांची भेट घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे। शासकीय जागांवरील अतिक्रमण तात्काळ हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन अटळ आहे। परंतु या निवेदनात असा एक मुद्दा आहे ज्यामुळे संपूर्ण नंदुरबारचे वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण हा विषय फक्त दुकाने किंवा रस्त्यांवरील अतिक्रमणापुरता मर्यादित नाही, तर एका धार्मिक स्थळाच्या कथित बेकायदेशीर बांधकामाचाही उल्लेख यात करण्यात आला आहे। त्यामुळे आता प्रश्न फक्त अतिक्रमणाचा राहिलेला नाही, तर कायदा, प्रशासन आणि सामाजिक संवेदनशीलतेची मोठी कसोटी समोर उभी ठाकली आहे। जर प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता कठोर कारवाई केली तर त्याचे परिणाम काय असतील? शहराला वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल का? पोलिसांना अखेर हक्काची निवासस्थानाची मिळणार का? उघड्यावरील मांस विक्रीवर खरोखरच आळा बसणार का? या कारवाईमुळे शहरात नवीन वाद आणि तणाव निर्माण होईल आणि सर्वात मोठा प्रश्न, हा संपूर्ण मुद्दा तो शहराच्या विकासाचा आहे। या आगामी राजकारणातील एका मोठ्या रणनीतीची सुरुवात। भाजपने प्रशासनासमोर ठेवलेले हे निवेदन पुढील काही दिवसात नंदुरबारचे राजकारण आणि शहराचे भवितव्य बदलू शकते का? नेमक्या या निवेदनात काय मागण्या करण्यात आल्या आहेत? कोणत्या मुद्द्यावर प्रशासनाला थेट अल्टिमेटम देण्यात आला आहे? आणि जर प्रशासनाने कारवाई केली तर त्याचा सर्वसामान्य नंदुरबारकरांवर नेमका काय परिणाम होईल? चला या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पैलू समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय जागांवर सध्या भूमाफिया आणि अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे। यामुळे शहराचा श्वास गुदमरत असून मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांची भेट घेऊन एक कडक इशारा देणारे निवेदन सुपूर्द केले आहे। शासकीय जागांवरील अतिक्रमण तात्काळ काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा थेट अल्टिमेटम भाजपने प्रशासनाला दिला आहे। या निवेदनात केवळ सामान्य अतिक्रमणाचाच नाही, तर एका धार्मिक स्थळाच्या बांधकामाचा आणि उघड्यावरील मांस विक्रीचाही उल्लेख करण्यात आल्याने नंदुरबारमधील वातावरण तापू लागले आहे। मित्रांनो, नंदुरबार शहरातील जुन्या सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD कार्यालय परिसरात सध्या हे वादाचे केंद्र बनले आहे। हा परिसर मुख्य रहदारीच्या रस्त्यावर असून येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण सुरू आहे। चला आता भाजपच्या निवेदनातील 3 मुख्य मागण्या आणि मुद्दे जाणून घेऊयात। सर्वप्रथम, धार्मिक स्थळाचे बेकायदेशीर बांधकाम। जुन्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय परिसरात किंवा दुकानेच नाही, तर एक धार्मिक स्थळ देखील उभारण्यात आले आहे। यामुळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे। द्वितीय, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न। या जुन्या PWD परिसरात पूर्वी शासकीय कार्यालय होती आणि आजही तिथे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत। हे संपूर्ण अतिक्रमण काढून हा परिसर पोलीस कर्मचाऱ्यांना निवासासाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे। तृतीय, उघड्यावरील मांस विक्रीला आळा। शहरात मुख्य रस्त्यांवर आणि उघड्यावर होणारी मांस विक्री तात्काळ बंद करण्यात यावी। अन्न व औषध प्रशासनाने अर्थात FDAने यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी या निवेदनात विशेष तत्वाने करण्यात आली आहे। या निवेदनावर विजय चौधरी यांच्यासह युवराज राजपूत, दिनेश पाठक, जितेंद्र सोनार, भीमसिंग राजपूत, ज्ञानेश्वर चौधरी, जिनेश चौधरी, प्रवीण मराठे, विजय नाईक, ॲडव्होकेट महेश S माळी, विशाल परदेशी, प्रेमराज पाटील
दिनेश वळवी, कैलास भावसार, घनश्याम चौधरी, प्रमोद चौधरी आणि प्रशांत चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मित्रांनो, जर जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी कायद्यावर बोट ठेवून कठोर पावले उचलली आणि धार्मिक स्थळासह सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले तर त्याचे नंदुरबारवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. चला मुद्द्यानिशी सांगतो. सर्वप्रथम, प्रशासनाचा वचक आणि कायद्याचे राज्य. कोणत्याही दबावाला बळी न पडता जर प्रशासनाने ही कारवाई केली तर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यास गय केली जाणार नाही, असा एक कडक संदेश भूमाफियांना जाईल. यामुळे भविष्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना आपोआप चाप बसेल. द्वितीय, तात्कालीन सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेचा तणाव. धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईमुळे शहरात तात्पुरत्या स्वरूपात संवेदनशील वातावरण निर्माण होऊ शकते. विरोधक किंवा काही विशिष्ट गट या मुद्द्याचे धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे ही कारवाई करताना प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त आणि चोख नियोजनाची गरज भासेल. तृतीय, समानतेचे उदाहरण. कायद्यासमोर सर्व समान आहेत, मग ते व्यावसायिक अतिक्रमण असो वा धार्मिक. हा संदेश सर्वसामान्यांमध्ये जाईल आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. जर हे अतिक्रमण पूर्णपणे हटवले गेले तर नंदुरबारकरांना त्याचे अनेक थेट फायदे मिळतील. सर्वप्रथम, वाहतूक कोंडीतून मुक्ती. जुना PWD परिसर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. येथील अतिक्रमण निघाल्यास रस्ता मोकळा होईल, ज्यामुळे परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होईल. द्वितीय, पोलीस दलाला बळ आणि सुरक्षा. हा परिसर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरासाठी मिळाल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना हक्काचे निवासस्थान मिळेल. पोलिसांची वसाहत आल्यामुळे या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल आणि महिला व नागरिकांची सुरक्षा वाढेल. तृतीय, आरोग्य आणि स्वच्छता. उघड्यावरील मांस विक्री बंद झाल्याने शहरात दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे नागरिकांना स्वच्छ आणि हायजेनिक अन्न पदार्थ मिळतील, ज्यामुळे शहराच्या आरोग्याचा दर्जा सुधारेल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर भाजप आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्यासाठी हा एक अत्यंत मास्टर स्ट्रोक ठरू शकतो. चला नीट सांगतो. सर्वप्रथम, विजय चौधरी यांचे नेतृत्व अधिक मजबूत होणार. नंदुरबारच्या स्थानिक राजकारणात विजय चौधरी यांनी थेट जनतेच्या आणि शहराच्या हिताचा प्रश्न हाती घेतला आहे. जर ही कारवाई यशस्वी झाली तर शहराचा विकास करणारा आणि शासकीय मालमत्तेचे रक्षण करणारा एक कर्तबगार आणि आक्रमक नेता म्हणून विजय चौधरी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण होईल. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना याचा थेट फायदा मिळू शकतो. द्वितीय, भाजपच्या पारंपरिक मतदारांची पकड मजबूत. शासकीय जागेवरील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण आणि उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याची मागणी करून भाजपने आपल्या मूळ विचारसरणीला आणि मतदारांना थेट साथ घातली आहे. या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार पक्षाशी अधिक घट्ट जोडला जाईल. तृतीय, अँटी इन्कम्पन्सीवर मात आणि विरोधकांवर दबाव. शहराच्या विकासाचे मुद्दे जसे की वाहतूक, पोलिसांचे घर, स्वच्छता यांना सोबत घेतल्यामुळे विरोधकांना या मागणीला उघडपणे विरोध करणे कठीण जाईल. जर विरोधकांनी विरोध केला तर ते विकासाविरोधी किंवा अतिक्रमण पाठीराखे ठरतील, ज्यामुळे भाजपला निवडणुकीत प्रचारासाठी एक मोठा आणि भावनिक मुद्दा हाताशी येईल. मित्रांनो, नंदुरबार भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले हे निवेदन केवळ एक कागदाचा तुकडा नसून ती आगामी काळातील मोठ्या आंदोलनाची नांदी ठरू शकते. आता चेंडू जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांच्या कोर्टात आहे. प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून काय पाऊल उचलते आणि भाजप यावर किती आक्रमक राहते यावरच नंदुरबार शहराचे भविष्य आणि राजकीय दिशा ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? अतिक्रमण काढणे योग्य आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.